गार्डनिंग अँड लँडस्केपिंग मध्ये वेगळी आर्ट म्हणून बोनसायचा विचार करता येऊ शकतो. पहिल्यांदा बोनसाय म्हणजे काय? मराठीमध्ये त्याला वामन वृक्षकला असं म्हणलं किंवा वामनटन वृक्षादी विद्या असं म्हणलं जातं. आणि हा वर्ड जो आहे हा जर स्प्लिट केला तर बोन दॅट इज ट्री अँड साय दॅट इज प्लांट. ट्रे मध्ये प्लांट्स ग्रो केले जातात, बट अगेन देर इज व्हेरिएशन. आपण बरेच पॉट मध्ये प्लांट लावतो, पण इथे मात्र काय केले जाते त्याचे रूट्स दरवर्षी प्रून केले जातात. त्याच्याबरोबर त्याचे शूट जे असतात त्याचे त्याला एक वेगवेगळे शेप्स दिले जातात आणि त्याच्यामुळे त्याला मिनिएचर आर्ट असंही म्हटलं जातं. दिस आर्ट इज ओरिजिनेटेड इन चायना. जवळजवळ 1200 वर्ष काय म्हणू शकतो कला होती ती त्यावेळी सुरुवातीला आली. त्या कलेचा वापर कशासाठी केला होता तर वुडी प्लांट्स आपल्या आसपासच्या भागामध्ये मोकळ्या जागेमध्ये हे प्लांट लावण्यासाठी ही कला वापरली गेली. काही अडचण आहे का? कुणाचा तरी ऑडिओ आय थिंक चालू आहे. ठीक आहे. आवाज येतोय क्लिअर माझा? येस मॅम. ओके. आणि आज ह्या कलेसाठी म्हणजे बोन्साय ही जे आर्ट आहे आज हे हायली प्राइज्ड त्याला व्हॅल्यू असते. म्हणजे अगदी जसं जसं त्याची ट्रेमधला जर पिरियड मीन्स खूप दिवसाचं खूप वर्षाचं जसं जसं ते वाढत जाईल तसं तसं त्याचे चार्जेस तुम्हाला भरपूर मिळत जातात. ओके. त्यासाठी खूप साऱ्या प्लॅन्स वेगवेगळे वापरू शकतो. मी मला 1-2 व्हिडिओ नंतर दाखवेन. सो दिस इज ओरिजिनेटेड इन चायना. पण जपाननं ही आर्ट परफेक्ट केलेली आहे. म्हणजे आज जपानमध्ये किंवा चीनमध्ये सुद्धा तुम्ही गेला तर तुम्हाला आपल्याकडे जसे काही चौक आहे चौकामध्ये वेगवेगळे प्लॅन्ट लावलेले असतात तसं त्या दोन्ही देशांमध्ये या ठिकाणी बोन्साय वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले असतात. ओके. म्हणजे थोडक्यात ती आर्ट एखादी वेगवेगळी कला आहे ती जपणं हे या दोन्ही देशांनी ते त्याला हे केलेलं आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन त्यांची अर्थात ते पॉटसाठी खूप दिवस पॉटमध्ये राहण्यासाठी चांगले राहतील त्याचं वर्षभर ग्रीन राहतील अशा प्लॅन त्यासाठी सिलेक्ट कराव्या लागतात. तुम्ही छोटे छोटे आता एक फोटो बघू शकता की अगदी इथं काही जिम्नोस्पर्म आहे, इव्हन काही फ्रूट प्लॅन्ट आहे. इथंही याला काय म्हणू शकतो मेमिसिलॉन नावाचं प्लॅन्ट आहे ते आहे. काही जुनिपेरस आहे. तर बघता तुम्ही छोट्याशा पॉटमध्ये त्याला हॅबिट अगदी मोठं झाड असल्यासारखं पण त्याचं स्टेम वगैरे वाढलेलं आहे. पण ते पॉटमध्ये कल्टिवेट केलेलं आहे. ओके. तर मग तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्लॅन्ट तुम्ही बोन्सायसाठी वापरू शकता तर लहान लिव्ज असणारे स्मॉल लिव्ज. ओके. गुड ट्विग फॉर्म म्हणजे त्याच्या फांद्या सुद्धा त्या सुद्धा कशा असल्या पाहिजेत छोट्या असतील आणि पुन्हा खूप दिवस वाढवल्यानंतर सुद्धा त्याचा जो शेप आहे तो व्यवस्थित राहिला पाहिजे. म्हणजे ते कट नाही झाले पाहिजे. त्याच्यानंतर नोड्स म्हणजे जसं ऊसाचं ज्यावेळी आपण हातात घेतो पेर जे आहे त्याच्यामध्ये 2 छोटे छोटे कसं नोड आणि इंटरनोड शॉर्ट इंटरनोड्स असणे गरजेचे आहे. अँड दे शुड सर्वाइव्ह फॉर कंटेनर कल्चर. कारण हे कंटेनरमध्येच म्हणजे मिनिएचर आर्ट आहे त्यामुळं कंटेनरमध्ये खूप वर्ष तुम्हाला ते झाड वाढवायचं तर ते त्याच्यामध्ये राहिले पाहिजे. त्या वातावरणाशी ते कोप अप झाले पाहिजे. त्याच्यामुळे या प्लॅन्ट वापरले जातात. अलॉंग विथ दिस दे शुड हॅव अट्रॅक्टिव्ह बार्क अँड रूट्स. म्हणजे त्याची जी मुळं आहेत काही म्हणजे अगदी याच्यामध्ये तुम्हाला प्लॅन्ट सांगायचं म्हटलं तर रेसिल्स पाम नावाचं जे प्लॅन्ट आहे तर त्याचा जो स्टेम असतो त्याचं स्टेमचा पॅटर्नच रेसलिंग म्हणजे ते सुमो जसे असतात त्याच्या बॉडीसारखा त्याच्या स्टेमचा पार्ट असतो. तर असा अट्रॅक्टिव्ह बार्क रूट असेल तर त्याच्या प्लॅन्ट वापरू शकतो. आणि अशा प्लॅन्ट आहेत की ज्या इंटेन्स प्रूनिंग खूप वेळेला तुम्ही कट केलं तरी सुद्धा ह्या प्लॅन्ट सर्वाईव्ह झाल्या पाहिजेत. ओके. अशा प्लॅन्ट्स तिथं वापरावे लागतात. म्हणजे त्याच्यात अगदी सोपं म्हणजे आपल्याकडं प्रुनिंगला खूप दिवस टिकणारं झाड म्हणजे पॉमग्रेनेट म्हणजे डाळिंब. ओके. त्याच्यानंतर काही आपल्या भागातील प्लॅन्ट केले मॅपल्स आहेत, ओक्स आहेत, सायपेरस आहे, त्याच्यानंतर ज्युनिपर्स आहेत जे नॉर्थ साईडला असतात अशा प्रकारचे प्लॅन्ट तुम्ही वापरू शकता. आणि मग तुम्ही त्याला वेगवेगळ्या स्टाईल्स देऊ शकता. म्हणजे आता फॉर्मल अपराईट. ओके. इनफॉर्मल अपराईट आहे, देन स्लांटिंग, कॅस्केड म्हणजे अगदी असं थोडंसं ते स्लांटिंग पोझिशन त्याची असते. देन सेमी कॅस्केड आहे, क्लम्प आहे,
फॉरेस्ट ग्रू आहे, लंप याच्या पद्धतीने वेगवेगळे तुम्ही असे त्याला शेप देऊ शकता खूप दिवस प्लांट ट्रेमध्ये ठेवल्यानंतर. आता हे करायच्या वेळेला आपल्याला एक्झॅक्ट काय काय विचारात घेतलं पाहिजे. सो फर्स्ट दॅट वी हॅव टू चूज डिझायरेबल प्लांट ऑर स्टाईल. तुम्हाला कोणती प्लांट सिलेक्ट करायची आणि तुम्हाला कोणती स्टाईल त्यांना देता येईल हे बघता आलं पाहिजे. म्हणजे आता अगदी कॅस्केड जे सांगितलं, ओके, हा जो पार्ट जो आहे की तिथे खाली असं थोडंसं नदीच्या काठावर काही झाडं बघा वाढल्यानंतर थोडी अशी खाली वाकलेली असतात. तो एक नॅचरल शेप तयार होतो. म्हणजे इथं आपण तो शेप पॉटमध्ये तयार करणार असतो. ओके, तर मग डिझायरेबल प्लांट अँड स्टाईल चूज करायची. देन चूज अ स्टाईल appropriate for the plant or the plant that can be trained in the desired style. तरी तुम्हाला काय करावं लागेल, ती प्लांट पहिल्यांदा सिलेक्ट केली, नंतर ती बघावी लागेल की याला कोणती स्टाईल छान दिसू शकते. ओके, मग पुढच्या बाजूने बघितल्यानंतर मागच्या बाजूने बघितल्यानंतर झाड कसं दिसेल. त्याच्यानंतर लास्टली अपीअरन्स ऑफ मॅच्युरिटी इज इम्पॉर्टंट. ते पूर्ण झाड तयार झाल्यानंतर 10 वर्षांमध्ये दिसतं प्लॅन कसं दिसेल, ही जी मॅच्युरिटी आहे ती महत्वाची. देन इट ऑल्सो बिगिन प्रूनिंग ग्रो दॅट इज अनडिरायबल टू सी बेटर द प्लांट इन पोटेन्शियल फॉर द साईड. म्हणजे खूप वेळा प्रूनिंग केल्यानंतर सुद्धा त्याला छान प्रकारे ग्रोथ आली पाहिजे. आणि ट्रिमिंग केल्यानंतर म्हणजे कट करता तुम्ही ना, त्याला कट केल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या अँगल्सने ज्यावेळी बघाल तर ती प्लॅन्ट कशी दिसते. ओके, तर हे सगळे मुद्दे विचारात घेऊन तुमचं एखादं बोन्साय फायनलाइज होऊ शकतो. त्याचा शेप जो आहे तो फायनलाइज होऊ शकतो. ओके, देन ट्रेनिंग द पार्ट्स ऑफ द प्लांट. ट्रेन करू शकता. एक लीफ असेल, ट्रंक असेल, रूटला तुम्ही वेगळा शेप देऊ शकता. ट्रंक, ओके. आता इथे ट्रंकची जी हॅबिट आहे, हाईट ऑफ द ट्रंक विल बी साईज टाइम द थिकनेस ऑफ द ट्रंक ॲट द बेस. म्हणजे मी वरती 2-3 स्टाईल्स दाखवली तिथं, त्याची हाईट आणि त्याचा थिकनेस ह्या 2 गोष्टी विचारात घेऊन मग तुम्ही ते त्याला व्यवस्थित बनवू शकता. ओके, खूप ज्या यंग प्लॅन्ट असतील किंवा यंग ट्विग्स असतील तर त्याला हे अप्लाय करता येतं. जसं जसं हार्डीनेस वाटत म्हणजे ते थोडंसं खूप दिवसानंतर प्लॅन्ट बघतं की हार्ड स्ट्रक्चर तयार होतं. हे सेकंडरी ग्रोथ हार्ड स्ट्रक्चर तयार होतं. तर हे आपल्याला याच्यामध्ये नंतर हळूहळू ते तयार करता येतं. त्याच्यानंतर म्हणजे काय, हे तुम्ही जर ट्रंक व्यवस्थित त्याच्या त्याच्या जे टेक्स्चर आहे त्याच्यावर तुम्ही जर त्याला सर प्रूनिंग व्यवस्थित करत गेला तर दॅट रिफ्लेक्ट्स इन एज. ओके, कारण खूप वर्षाचं प्लॅन्ट आपल्याला पॉटमध्ये ज्यावेळेला ग्रो करायचं तर हे खूप मुद्दे विचारात घ्यावे लागतील. त्याच्यानंतर curves in the trunks are attractive but the trunk should not only have 1 or 2 curves or the effect is diminished. म्हणजे खूप मोठं ट्रंक आहे आणि तुम्ही त्याला 1 किंवा 2च असे कर्व घेतले, तुम्ही विचार करू शकता की हे किती चांगलं दिसू शकेल. 2 छान दिसतील, 4 दिसू शकतील. खूप सारे बघितल्यानंतर मग ह्या आयडिया देऊ शकतात की आर्टला असं नाही की लगेच आज केले म्हणजे दुसऱ्या दिवशी यू आर मास्टर त्याच्यामध्ये म्हणजे पटकन जमेल असं नाही. तर असे खूप सारे लोक आहेत की ज्यांनी खूप वर्ष ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर लास्ट ॲट द एंड ऑफ दिस पीपीटी तुम्हाला मी सांगेल की बोन्साय ज्याच्यामध्ये त्यांना अगदी जगाच्या नकाशावर त्यांचं नाव थोडक्यात प्राजक्ता काळे त्यांनी जवळजवळ 3000 बोन्सायचं कलेक्शन केलेलं आहे. तर त्यांची आपण थोडीशी माहिती घेऊ. पुण्यामध्ये त्यांचं अशा एरियामध्ये त्यांनी सगळे बोन्साय लावलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर ब्रँचेस. तर ब्रँचेस कशा असाव्यात याच्यासाठी सुद्धा कमी ब्रँचेस असाव्यात बट दे आर वेल ट्रेन्ड. खूप सारे मोठे मोठे ब्रँचेस लावण्यापेक्षा 4 ते 5 ब्रँच असाव्यात पण त्या व्यवस्थित प्रूनिंग केलेलं असाव्यात, त्याला लिव्ज व्यवस्थित आलेल्या असाव्यात. ओके, and branches should not come out to the front of the bonsai except in the upper portion of the tree. ह्या अशा बऱ्याच छोटे छोटे मुद्दे आहेत की ज्याचा विचार करून तुमचं जे बोन्साय आहे दॅट विल बी ऑफ गुड क्वालिटी. फॉलिएज हा सुद्धा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. कारण ग्रीन ज्याच्या पानं वर्षभर हिरवी राहतील अशा प्लांट आपण सिलेक्ट करतो. ओके, तर इथे प्लांट्स विथ स्मॉल लिव्स आर युजली स्मॉल कॉम्पॅक्ट लिव्स. काही वेळेला क्लस्टरमध्ये असतात. त्याच्यामध्ये झेड प्लॅन्ट आहे आपल्याकडे, तो एक छान प्लॅन्ट आहे की जे बोन्सायसाठी वापरू शकता. अँड हिअर द इम्पॉर्टंट इज सिम्प्लिसिटी इज डिझायरेबल सो दॅट ओव्हरऑल स्टाईल इज अट्रॅक्टिव्ह. सिम्पल बनवा आपण त्याचा ते अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. म्हणजे
अगदी पुन्हा थोडंसं मी मागं जाते. हे तुम्ही बघितलं असेल. याला बघताय तुम्ही एकच फांदी आहे आणि त्याच्या 3 ते 4 पाण्यात आणि त्याला 4 फ्रुट्स आलेले. हे एका वर्षात झालेलं झाड नाहीये. त्यासाठी 4, 5, 6 वर्ष केल्यानंतर प्रूनिंग केल्यानंतर हे झाड तयार झालेलं. ओके. किंवा याला बघू शकता खाली त्याला 10-12 फ्रुट्स आलेले आहेत. तर तो शेप आता हा सुद्धा पायनस जो आहे, सॉरी ज्युनिफरस आहे, त्याला कशा पद्धतीने ट्रेन केले बघा. मोठं अगदी जंगलात झाड आहे, त्याला इथं अपीअरन्स आणलाय. इथं थोडंसं कॅस्केड स्टाईल आणलेली आहे. ओके. कटिंग करून करून प्रूनिंग करून आणि ते किती छोटासा पॉट आहे ते. अगदी त्या माणसाच्या हाताच्या 2 बोटांमध्ये ते घेतलेलं आहे. म्हणजे हा जो अपीअरन्स यायचा आहे त्यासाठी देअर मस्ट बी केअरफुल थिंकिंग. म्हणजे तुम्हाला थिंकिंग तर करावं लागेल आणि प्लस खूप साऱ्या काय म्हणतो प्रूनिंग ट्रेनिंग या सगळ्या प्रॅक्टिसेस केल्यानंतर फर्टिलायझेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ते पुढे बघू आपण कशा पद्धतीने पॉट्स फील केले जातात हे विचारात घेतलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आता ज्युनिपेरस मला सध्या प्लॅन दाखवलं 4 नंबरचं, त्याच्यामध्ये ज्युनिपेरस वगैरे आहे. तर हे त्याच्या जे लिव्ज असतात ते निडल शेप असतात, म्हणजे ते सुईसारखे असतात. ओके. अँड दे शुड बी प्लग्ड विथ द हेल्प ऑफ फोर्स. ते असं नाही की लहान आहे म्हणून हाताने काढायचं. तर अगेन देर आर सर्टन काय म्हणू शकतो इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा काही स्पेसिफिक बागकामाची जशी मोठी मोठी काही जे असतील छोटे अगदी फावडं वापरलं जातं किंवा काही वापरलं जातं, तसं इथं छोटे छोटे फोर्सेप असतील, काही छोट्या सिझर्स असतात, ते स्पेशली डिझाईन्ड फॉर बोनसाय मेकिंग. ते इतर कुठं वापरले, घरातली कात्री आहे ती त्याला वापरली असं आपल्याला करता येईल. काही हुकिंग हुक असतात ते काढायचे असतील, रूट्सला जर आपल्याला कॉपर वायर बांधायचे असेल तर हे सगळे मुद्दे विचारात घेतले पाहिजे. ओके. देन रूट्स. Then here plants are desirable for bonsai using a good surface roots. मी तुम्हाला रेसलर फार्मचं उदाहरण दिलं होतं. ओके. And the crown should be visible and the tops of major roots should be visible in part. इथं मग जर ते रूट असं दिसायला छान असेल, काही झाडांचं बघा, वडाचं झाड खूप वर्षानंतर बघतात की त्याचे रूट्स असं मोठे झालेले असतात. काही प्लॅन्ट छोट्यात असतात पण त्याचं रूट पॅटर्न तसा असतो. असे प्लॅन्ट सिलेक्ट करू शकतो. बट हिअर वी हॅव टू अवॉइड क्रॉसिंग अँड एनसर्कलिंग ऑफ रूट. म्हणजे प्लांट दिसताना ते सिम्पल बट स्वीट दिसलं पाहिजे. खूप सारे रूट्स आपण एकमेकात असं तर क्रॉस केलं तर मग ते दॅट मे बी काय म्हणू शकतो गॉसी अपिअरन्सचा येऊ शकतो. ओके. तर ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. देन जस्ट मिनिट, मी थोडंसं साईज मी थोडंसं कमी करते. स्लाइड विजिबल आहे ना सगळ्यांना? हॅलो. Yes, it is visible to all of you. Yes. And my voice is audible. ओके. तर बोनसायसाठी असणारं किट, टूल्स मला सांगायचं होतं मागापासून की प्रूनिंग. ओके. इथं तुम्हाला छोट्या छोट्या फांद्या आहेत, नवीन काही ग्रोथ आलेली आहे, काही वेगळे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला नको आहे तर असं कट करायचं तर देर इज अ प्रूनर. देन नॉब कटर. ओके. तर इथं इट इज अगेन युजफुल टू रिमूव्ह द ब्रँचेस. त्याच्यानंतर वायर कटर आहे. आता हे वायर कटर स्पेसिफिक बोनसाय आर्टचा जो मेन गाभा म्हणू शकतो, जिथे आपण रूट्स जे असतात ते कट करतो आणि त्याला कॉपर वायरनं आपण त्याची वाढ थांबवतो थोडक्यात. ओके. मेन रूट ठेवले जातात पण सेकंडरी रूट्स असतात ते कट केले जातात. तर वायर कटर त्यासाठी वापरला तो. रूट हुक आहे जेणेकरून ते रिपॉटिंगच्या वेळेला आपल्याला वापरता येतात. ह्या रूट हुकचा वापर करून. ट्रान्सप्लिटर आहे. त्याच्यामध्ये दिस टूल इज यूज टू कट ब्रँचेस विदाउट कॉझिंग एनी डॅमेज. सांगितलं ना बघा, अशी ज्युनिपरच्या निडल शेप लिव्ज असतात तर तुम्हाला ते काय करावं लागतील, अगदी अशा पद्धतीने फोर्सेपचा वापर वगैरे करून किंवा स्पेसिफिक टूल्स वापरून ते करावे लागतील. अँड अगेन देर आर स्पेशली डिझाईन्ड प्रूनिंग शिअर्स. ओके. तर थिक रूट्स असतील, ब्रँचेस असतील, ते काढायसाठी प्रूनिंग शिअर्स वापरले जातात. दीज आर द डिफरंट टूल्स विच वी हॅव टू यूज फॉर गुड बोनसाय. ओके. कंटेनर्स तुम्हाला कोणत्या पद्धतीची
स्टाईल डिझाईन करायचे, त्याच्यावर कंटेनर तुम्ही वापरले पाहिजे. कॅस्केड टाईप करायचं असेल तर तुम्हाला डीप कंटेनर म्हणजे खोलगट कंटेनर वापरावे लागतील. अपराईट फॉर्म करायचं असेल तर शॅलो म्हणजे अगदी एखादं जंगलातले मोठी मोठी 4-5 झाडं आहेत तर तुम्हाला तसं अपिअरन्स आणायचं तुम्हाला तर इथं थोडेसे शॅलो म्हणजे उथळ असणारे ओव्हल किंवा रेक्टँग्युलर कंटेनर वापरावे लागतील. आता हे जे कंटेनर असतात तर दे आर ऑल्सो एक्सपेन्सिव्ह. खूप महागडे कंटेनर असतात म्हणजे एका कंटेनरची किंमत अगदी 1000-2000च्या पुढे असू शकते. ओके, ते जनरली चायना क्ले जे त्याच्यापासून बनलेले असतात. मग पण आपल्याला हे सुरुवातीला करत असताना वी हॅव टू यूज इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे थोडेसे तुम्ही प्लास्टिक कंटेनर किंवा इतर मातीचे कंटेनर साधे सुरुवातीला वापरू शकता. when you reach to a specific size and the quality मग तुम्ही त्या पद्धतीचे जे डिझायनर स्पेशली कंटेनर आहे ते तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता. ओके, सुरुवातीला तुम्ही प्लास्टिक किंवा क्लेच्या कंटेनरमध्ये हे प्रॅक्टिसेस करू शकता. बोनसाय सॉइल मिक्सचर म्हणजे एखाद्या कुंडीमध्ये एखादं प्लॅन जे लावलं जातं तर त्याच्यामध्ये पण माती वापरली जाते, वर्मी कंपोस्ट वापरलं हे कॉमन आहे. पण इथं बोनसायसाठी वेगवेगळे कॉम्पोनंट आहे. त्याच्यामधले फर्स्ट वन इज अकेडामा. ओके, तर अकेडामा म्हणजे काय तर पार्टिकल्स ऑफ पेलेटाइज्ड क्ले that can be substituted by fired baked clay म्हणजे विटा असतात. ओके, विटांचे तुकडे तुम्ही तिथं वापरू शकता. आता याचा वापर कशासाठी करायचा फॉर गुड एरिएशन. देन अनदर वन दॅट इज अ प्युमेस. तर हा सॉफ्ट व्होल्कॅनिक रॉक असतो. याचा रोल काय आहे तर दॅट ॲब्सॉर्ब टू वॉटर अँड न्यूट्रिएंट्स व्हेरी वेल अँड ड्यू टू दिस स्पेसिफिक स्टोन रूट्स वगैरे जे असतात तर ते व्यवस्थित वाढू शकतात अशा हे असल्यामुळं रूट असं खडक असल्यामुळं. देन लावा रॉक. हा जो लावा रॉक आहे दॅट इज फिनिश्ड ड्रेसिंग ऑन द सर्फेस ऑफ द पॉट. पॉट जरी भरलेला असेल तर वरती फक्त फिनिशिंग करायसाठी हा लावा रॉक वापरतो. अँड व्हॉट इज इट स्पेशालिटी इट रिटेन्स वॉटर अँड क्रिएट गुड स्ट्रक्चर. तिथं पाणी रिटेन करण्याची कॅपॅसिटी असते अँड अगेन इट क्रिएट्स द गुड स्ट्रक्चर. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल कंपाऊंड म्हणून ऑर्गॅनिक पॉटिंग कंपोस्ट ज्याच्यामध्ये पीट मॉस परलाईट आणि स्टँड याचं कंपोजिशन असतं अँड दॅट गिव्स अ न्यूट्रिशन. आणि बॉटम लेअरला फाईन ग्रॅव्हल किंवा ग्रीप वापरलं तर त्याचं काम काय आहे तर दॅट एन्हान्सेस द ड्रेनेज. प्रॉपर ड्रेनेज जे व्हायचं असेल म्हणजे पाणी जर त्या कुंडीमध्ये खूप वेळ राहिलं तुमचं तर कदाचित तुम्ही एवढ्या वर्षाचा प्लॅन जर असेल आणि तुम्ही ते जर व्यवस्थित नाही केला असं जर मिक्सर प्रॉपर नसेल तर दॅट मे डिस्टर्ब युअर फूड बोनसाय टेक्निक. हे जे 4 ते 5 कंपोनंट अकॅडमा, प्युमाइस, लावा रॉक, ऑर्गॅनिक पॉटिंग कंपोस्ट आणि ग्रॅव्हल हे सगळं जे कंपोनंट आहेत हे ऑनलाईन सुद्धा अवेलेबल असतात बोनसायचे सॉईल बनवण्यासाठी. ओके, बोनसायचं मग तुम्हाला बेसिक ट्री ग्रो करायचं आहे का कोनिफेरस किंवा पाईन्स असतील. कोनिफर्स म्हणजे पाईनसारखे पाईनसारखे वृक्ष जे आहेत ते ग्रो करायचे तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं पर्सेंटेज वापरावी लागेल ऑफ ऑल दिस कंपाऊंड. म्हणजे समजा डेसिडियस ट्री असेल तर त्याच्यामध्ये 50% अकेडामा, प्युमाइस 25%, फ्लावर ऑफ 25%. कोनिफर्स असतील तर हे व्हेरिएशन 1:1:1 मध्ये 33% वापरावे लागतील. ओके, तर इथं काही कंटेनरचे फोटो आहेत. मी सांगितलं तुम्हाला जर कॅस्केड टाईप बनवायचं असेल तुम्हाला शॅलो कंटेनर वापरावे लागतील. प्लॅनची हाईट कमी असणार असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचे पॉट्स वापरावे लागतील. तर हे क्लेचे बनवलेले असतात, डेलिकेट असतात खूप अँड अगेन दे आर कॉस्टली. तर हे सुद्धा तुमचं कशा पद्धतीची स्टाईल आहे त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे बोनसाय कंटेनर ऑनलाईन मिळतात. काही बोनसाय नर्सरीज आहेत तिथेही बोनसायचं मटेरियल मिळणार नसेल तिथे तुम्हाला त्या पद्धतीने हे अवेलेबल होऊ शकतं मटेरियल. आता इथे बघू शकतो की राऊंड हा पॉट आहे तर इथे तुम्हाला स्ट्रेट ऑर कर्व ट्रीज विथ हे तुम्ही वापरू शकता किंवा ओव्हल आहे म्हणजे फॉरेस्ट शेप सांगितला तो इथं बनवता येतो. ओके, त्याच्यानंतर स्ट्रेट कर्व ट्रीज हा जो आहे किंवा या पद्धतीने बघा कॅस्केडिंग जे आहे तर याच्यामध्ये थोडासा उभा असणारा पॉट घेतलेला आहे तर त्याच्यात ह्या झाडाची स्टाईल त्यामुळे दिसू शकते छान. म्हणजे हे विचारात घेतले पाहिजे मुद्दे की कोणत्या म्हणजे असं जर कॅस्केड असेल तुम्ही त्या ओव्हल
कंटेनर किंवा शॅलो कंटेनरमध्ये लावलं तर ती ब्युटी दिसणार नाही. त्यामुळे हे महत्वाचं की तुमच्या प्लॅनचा पॉट तुम्हाला पॅटर्न काय करायचं आहे आणि मग पॉटचं सिलेक्शन. ओके, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. हाऊ टू डू बोथ साइड. आता हे करताना पहिल्या त्याच्या बरोबरीनं जसं झाडाची हॅबिट आहे त्या पद्धतीचा कंटेनर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर वी हॅव टू प्रूव्ह द रूट स्ट्रक्चर. ओके, कारण आपण रूटची प्रायमरी जे सेंट्रल रूट आहे ते ठेवून सेकंडरी रूट कट करतो. तर याच्यासाठी तर प्रूनिंग ऑफ दॅट रूट स्ट्रक्चर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. Then we have to place it in a ideal condition. Okay, and finally water and prune the tree. म्हणजे प्लॅनचे रूट्स कट केल्यानंतर त्याचे रूट्स परत कॉपर वायरनं आपण ते थोडंसं काय करतो, त्याच्या कंटेनर खाली होल्स असतात तिथे ते वायरनं बांधले जातात जेणेकरून त्याची ग्रोथ होते. पण त्याचा साईज वाढतो. खूप मोठे न होतं त्याचा साईज, रूटची साईज वाढली जाते, लेंथ वाढली जाते. ओके, आता इथे काही फोटोग्राफ समोर आहेत की बघा, हा एक पॉटेड प्लॅन्ट जे आहे तर पहिल्यांदा ते पॉटमधून पूर्णपणे काम केले. त्याची सगळी जी सॉईल आहे ती सगळी रिमूव्ह केलेली आहे. त्याचे रूट्स बघा, त्याच्यासाठी स्पेसिफिक ते टूल जे आहे त्याने ते रूट्स कट केले, कारण ते रूट खूप नाजूक आहे. मोठ्या कात्रीने कापले तर सगळं प्रायमरी रूट मे ऑल्सो डॅमेज. ओके, मग त्यानंतर वॉशिंग केलेलं आहे. अँड देन दॅट पॉट इज kept in a specially designed container. आता हा कंटेनर बघतोय ओव्हल शेप्ड आहे, तो खूप असं उथळ आहे बघा, खूप खुलगट नाही. आणि त्याच्या खाली बेसला 2 होल्स असतात. तर ह्या होलचा उपयोग काय, तर तिथून आपल्याला काय करायची, जी कॉपर वायर आहे ते त्याच्यामधून काय करायचे, खालच्या बाजूने काढून घ्यायचे. अँड देन वी हॅव टू ॲड द मिक्सचर. त्याच्यामध्ये मी केळा सांगितलं, प्युमाइड सांगितलं, हे सगळे कॉम्पोनंट टाकायचे. आणि मग त्या मेन जो ट्रंक असेल तिथं जी वायर असते कॉपर वायर, ती त्याला बरोबर तिथं काय केली जाते, प्रेस केली जाते किंवा अडकवली जाते. ओके, आणि मग त्याच्यानंतर पाणी वगैरे, मग इथं पाणी देताना सुद्धा स्पेशल अगेन टूल्स आर देअर. तर तुम्ही अगदी ते ग्लास असेल किंवा इतर जे काही असेल त्याच्यात पाणी न घालता त्यासाठी छोटे छोटे स्प्रे बॉटल्स वगैरे असतील किंवा अगदी झारी असते, पण मी तर अगदी व्हेरी स्मॉल साईज असतात ते त्याच्यासाठी वापरू शकतो. अँड आफ्टर फ्यू डेज यू कॅन ऑब्झर्व दिस टाईप ऑफ ॲपिअरन्स. ओके, कारण अर्थात हा ॲपिअरन्स आता दिसतोय म्हणजे सिलेक्ट करताना प्लॅन कशी सिलेक्ट केली की दॅट इज विथ फ्यू ब्रँचेस, 4-5 त्याला ब्रँचेस आहेत, थोडंसं फॉलिएज आहे. आणि मग अजून थोड्या वर्षानंतर मग ह्याचा ॲपिअरन्स अजून थोडा बदलून जाईल. ओके, आणि मग वरती बघा ड्रेसिंगसाठी वेगळं मटेरियल जे आहे ते पुन्हा त्याच्यामध्ये पोर करू शकतो. अँड देन क्लिनिंग. हे झाल्यानंतर हे तुम्ही पॉटिंग कसं करायचं इथंपर्यंत लक्ष झालं, प्लॅन कसे लावले इथं, पण आफ्टरवर्ड्स द केअर इज इम्पॉर्टंट. झाड लावणं फक्त सोपं आहे, पण त्याला जो अपिअरन्स यायचा आहे त्यासाठी तुम्हाला त्याचं केअर करणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ओके, तिथं रूट प्रूनिंग जे आहे हा महत्त्वाचा फॅक्टर आहे की तुम्हाला ते वर्षातून एकदा हे प्रूनिंग करावं लागतं. आता प्रूनिंग टाइम इज डिफरंट इन टाइम विच व्हॅरीज विथ रिस्पेक्ट टू द प्लांट. म्हणजे प्रत्येक प्लॅनचे प्रूनिंग पिरियड एकच नसतो, वेगवेगळ्या प्लॅनप्रमाणे त्याचे प्रूनिंग पिरियड ठरलेले असतात. आता ज्युनिपर्स, ओके, जनरली त्याची हॅबिट खूप छान असते, ते प्लॅन्टच मुळात हिरवगार असतं आणि त्याचा उपयोग वापरला जातो. आणि दे शुड बी ट्रेन इन किंवा त्याचं ट्रेनिंग असेल किंवा प्रूनिंग असेल दॅट इज इट शुड बी इन द स्प्रिंग सीझन. ओके, ह्या पद्धतीनं आपल्याला काय करावं लागेल, त्या सीझनमध्ये त्याचे रूट्स असतील किंवा काय असेल ह्या व्यवस्थित आपल्याला कट करावे लागतील. ठीक आहे, देन प्रूनिंग करत असताना रूट्सचं झाल्यानंतर वरचा जो पार्ट आहे अपेक्स मधला शूट असेल, ब्रँचेस असतील, तर डेड ब्रँच असणाऱ्या किंवा वीक असणाऱ्या अनडिझायरेबल ब्रँचेस असतील, हे तुम्हाला ऑब्झर्वेशन्स, डेली ऑब्झर्वेशन्स किंवा 2-3 दिवसानंतर त्याच्याकडे बघून त्याला पाण्याची कितपत गरज आहे, ते काही डेड ब्रँच असेल ते रिमूव्ह करणं वगैरे, ह्या म्हणजे आज मी पॅन्ट लावले सगळं मी टाकलंय तर मग मी सगळं ठेवून जातोय असं करायचं. ओके, देन यूज वायर टू अल्टर द पोझिशन ऑफ ब्रँचेस. तुम्हाला जी पद्धतीने शेप पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, त्याला वायरचा वापर करून तुम्हाला एखाद्या समजा कॅस्केड स्टाईल करायचे, तुम्हाला काय करावं लागेल, हे खालच्या पासून
वायर त्या मेन ट्रंक पर्यंत थोडीशी येऊन त्याला थोडंसं पुल करावं लागतं यंग असताना, जेणेकरून तो कॅस्केड शेप येतो. ओके. Then modification of position and direction of branches, then introduction of a curve, and the wiring is done by first choosing an appropriate weight of wire. तुमचं प्लॅन केवढं आहे आणि त्याला वायर केवढी साईजची वापरायची आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे कसं आहे, अगदी एखादी रिक्षा आणि रिक्षामध्ये समजा 5 माणसं बसू शकतात, तिथे तुम्ही 15 माणसं बसवली तर बसणार आहेत का? नाही. ओके. झाड केवढं आहे त्याच्यावर त्याला लावणारी वायर, म्हणजे झाड तुमचं कुंडीतलं आणि त्याला तुम्ही मोठा रोप काय दोरखंड आणून लावला तर ते होणार आहे का? नाही. म्हणजे वायरची जी थिकनेस असेल तो तुम्हाला विचारात घेतला पाहिजे की ते झाडाला पेलणार आहे का. ओके. देन कट अ लेंथ ऑफ वायर समवट लॉंगर दॅन द डिस्टन्स फ्रॉम द बॉटम ऑफ रूट सिस्टीम. म्हणजे मुळापासून वरपर्यंत जेवढं तेवढा हे एरिया असेल ते कट करताना काळजीपूर्वक त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त घ्यावी लागते, जेणेकरून ती खाली तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा त्याचे जे ओपनिंग असतील ते तिथं ठेवू शकता. ओके. ह्या थोड्याशा काही मुद्दे होते. त्याच्यानंतर मेंटेनन्स. ओके. मी सांगितल्याप्रमाणे गुड मिक्सचर ऑफ सँड, सॉईल, कंपोस्ट हे त्याच्यामध्ये असलं पाहिजे. वॉटरिंग. ओके. ऑफन ट्वाइस अ डे ॲज द मिनिमम ऑफ रूट इज व्हेरी पोरस. बऱ्याच हे प्लॅन्ट पॉटमध्ये असतं. जर शॅलो पॉट असेल, उथळ असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी थोडंसं लवकर म्हणजे 2 दिवस 3 दिवसाच्या अंतराने द्यावं लागेल. थोडंसं ते शॅलो असतील अगदी डीप असतील अगदी, तर ते तुम्हाला तिथं पाणी जरा त्याच्यापेक्षा डिस्टन्स कमी जास्त चालू शकतं. खूप दिवसांनी पाणी दिलं तरी चालू शकतं, पण हे बघावं लागेल. ओके. मग आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला हवा असणारी लाईट इंटेन्सिटी. काही प्लॅन्ट आर इंडोअर प्लांट्स, तर तुम्हाला ते काय करावं लागेल, तिथं असं नाहीये गरज की ते तुम्हाला खूप उन्हात ठेवायला, डिफ्यूज लाईट सुद्धा चालू शकते. तर लोकेशन, तुम्ही ते प्लॅन कुठं ठेवताय हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. खूप ऊन येतंय किंवा खूप वारं सुटतंय किंवा खूप फ्रीजिंग टेम्परेचर आहे, म्हणजे ॲडव्हर्स कंडिशन कोणत्याही तिथं होऊ नये, जेणेकरून तुमच्या प्लॅनची ग्रोथ अफेक्ट होईल. असं काही ह्या गोष्टींचा विचार करायचा, त्याला अवॉइड करायचा. ओके. आणि काही बोन्स आहेत ते आउटडोअरसाठी असं स्पेसिफिक, तर तिथं फार काय त्यांना तशी का अगदी ते डिटेरिएट होत नाहीत अशा एन्व्हायरमेंटमध्ये, ते चांगले ग्रो होऊ शकतात. पण काही ॲडव्हर्स कंडिशन, काही प्लॅन जर इंडोर असतील तर त्यांना या पद्धतीने वातावरण खूप ऊन आहे, खूप ब्राईट लाईट त्यांना चालत नाही. आणि फर्टिलायझेशन, जे काही पॉटिंग मिक्सचर आहे या व्यतिरिक्त दे ऑल्सो नीड सम फर्टिलायझर्स, कारण झाड जमिनीमध्ये वाढणं आणि कुंडीमध्ये वाढवणं, त्याला तुम्ही आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट बनवताय, माती वगैरे देताय, पण ते जे न्यूट्रिशन आहे ते खूप जे काय आज तुम्ही समजा वर्मी कंपोस्ट त्याच्यामध्ये ऍड केलं तर ते वर्मी कंपोस्ट वापरलं जाईल 4 महिन्यानंतर कसं परत त्याच्यामध्ये नवीन न्यूट्रिशन, नवीन फर्टिलायझर्स ऍड करावे लागतील. शेतामध्ये तुम्ही महिन्याभरानंतर वापरू शकताय किंवा 2 महिन्यानंतर किंवा वर्षभरात एकदा ते काही या पद्धतीने फर्टिलायझर्स ऍड केले जातात किंवा अगदी मॅन्युअर्स वगैरे वापरले जातात. इथं मात्र आपल्याला स्पेशल प्रपोर्शन लक्षात आलं पाहिजे की बाबा आता त्याच्यामध्ये काही वेळेला काय होतं, पानं ड्राय होतात किंवा काही वेळेला पानं गळायला लागतात, तर त्याप्रमाणे त्याचे स्पेसिफिक फर्टिलायझरचे डोसेस तुम्हाला. ओके. आणि प्रुनिंग, महत्वाचं म्हणजे प्रुनिंग, रूटचा असेल किंवा शूटचा असेल हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. देन इन्स्पेक्ट युअर बोन्साय फ्रिक्वेंटली फॉर द पेस्ट. या व्यतिरिक्त म्हणजे प्लॅन्टचं काही वेळेला ड्राय होतं, पानं गळून पडतात, पिवळी पडतात, प्लॅन्ट खराब होतं, या व्यतिरिक्त काही वेळेला इन्फेक्शन होऊ शकतं थ्रू रूट्स किंवा थ्रू शूट्स. तर आता हे कशामुळे होऊ शकतं, काही काही वेळेला जर वायर्स, ओके, तर कॉपर वायर जे असतात तर काही वेळेला ते त्याच्या सॉईल आणि त्याच्यामधून सुद्धा कदाचित पेस्ट इन्फेक्शन तुमच्या प्लॅन्टला होऊ शकतं. त्यामुळे ते सुद्धा सगळं जे मटेरियल वापरणार आहे दॅट शुड बी क्लीन. ओके. आणि मग वायर्सचा वापर करावाच लागतो बिकॉज ऑफ टू अटेन द स्पेसिफिक स्टाईल. पण त्याचे जर मार्किंग दिसायला लागले त्याच्यावर तर दॅट क्रिएट अ व्हेरी लिटिल व्हॅल्यू. म्हणजे अगदी 10 वर्ष, 25 वर्ष, 100 वर्ष इतके जुने बोन्स आहेत, त्याची किमती लाखात आहेत. मग तुमचे जर अशा पद्धतीने करत असताना जर वायर मार्क्स असतील तर तुमच्या त्याला हवी असणारी व्हॅल्यू मिळू शकत नाही. ओके. आणि अगदी मी मगाशी सांगितलं की यांचं नाव माहीत असणं आपल्यासाठी म्हणजे माहीत असावं
ज्या प्राजक्ता काळे ज्यांनी जवळजवळ 3000 बोन्साय ट्री त्यांनी ते जे 3000 बोन्साय दे आर ऑफ 150 स्पेसीस त्यांनी पुण्यामध्ये ह्या बोन्साय नमस्ते नावाचं जे फाउंडेशन आहे ते केलेलं आहे आणि त्यांचं गिनीज बुकमध्ये त्यांच्या ह्या 3000 बोन्सायच्या कल्टिवेशनमुळे त्यांचं गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड त्यांचं आहे. आणि अर्थात आत्ताही त्या तेवढ्याच पद्धतीने हे काम करतात म्हणजे यांना एवढ्या वर्षानंतर आज त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो की प्रसिद्धी मिळालेली आहे इतक्या वर्षाचा म्हणजे जवळजवळ मला ते अगदी 10 ते 20 वर्षापासून त्या या क्षेत्रामध्ये आहेत. जगभरामध्ये वेगवेगळे बोन्सायचे कन्व्हेन्शन्स असतात, रिलेटेड कॉन्फरन्सेस वगैरे असतात तर या ठिकाणी जाऊन तर त्यांनी बोन्साय नमस्ते जे पुण्यामध्ये आहे तर त्यांनी लार्जेस्ट इंटरनॅशनल बोन्साय कन्व्हेन्शन एक्झिबिशन हे भारतामध्ये ज्यावेळी आणलं तर ती त्यांनी स्वतःची कल्पना होती आणि त्यांनी बोन्साय नमस्ते 2009 मध्ये एस्टॅब्लिश केलेलं आहे. यामुळे आज जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचं आणि योगायोगानं पुण्याचं आणि भारताचं नाव जगाच्या नकाशावर गेलेलं आहे बिकॉज ऑफ द प्राजक्ता काळे. या व्यतिरिक्त कोल्हापूर बोन्साई क्लब आहे. महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी लोक वेगवेगळ्या पद्धतीने ही कला त्यांचे काही ग्रुप्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं ती कला पुढे नेत आहेत. त्याच्याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. काही मिथ्स वगैरेच्या बाबतीत आहेत पण तरी सुद्धा ही ज्यावेळी आर्ट जमेल तर अल्टिमेटली गिव्स यू गुड व्हॅल्यू. कारण एखादं प्लॅन्ट असं व्हॅल्यू घ्यायचं म्हणजे इंडस्ट्रीज आहेत किंवा इतर ठिकाणी लोक या पद्धतीचे प्लॅन्ट खास जास्तीत जास्त पैसे देऊन ते आणून तिथं ठेवतात आणि त्याला तेवढी व्हॅल्यू मिळते. पण हे असं नाहीये की आज एका दिवसामध्ये एका वर्षामध्ये होणारी गोष्ट नाहीये. इट विल टेक टाइम. क्या आहे ग्रुप त्या ग्रुप मध्ये मी ऍडमिशन घेतलंय. येस काही शंका आहे का? नो बोला.